24 India Live News. नमस्कार, आपलं सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर, शेवटपर्यंत बघा. आणि आज बाजारामध्ये जी पांढरी अंडी उपलब्ध आहेत, तर ह्या पांढऱ्या येस सर, आपण वेटनरी कॉलेजला आलेलो आहो. इथे अंडा भुजी बनवलेली आहे 5000 किलो वर्ल्ड रेकॉर्डसाठी विष्णू मनोहरनी बनवलेलं आहे. तर आपण याच्या टेस्ट घेऊन आलेलं की ही टेस्ट कशी आहे, आपण खाण्यामध्ये काय आपल्याला स्वाद वाटते ते थोडं आपल्या शब्दामध्ये सांगावं सर. या वेटरनरी कॉलेजच्या माध्यमातून आज अंडा दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी 5000 अंड्याची बिर्याणी बनवलेली आहे, अंडा भुर्जी बनवलेली आहे, सोबत ब्रेड आहे. आणि खरोखर ही एक स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे. आणि अंडा भुर्जी ही एक विदर्भातल्या खवय्यांसाठी एक चांगली अशी मेजवानी आज ठरलेली आहे असं मला वाटतं. आपण याचा टेस्ट घेतलेला आहे, तो टेस्ट कसा आहे? तिखट आहे, फिकं आहे, कसा स्वादिष्ट आहे, काय काय व्यक्त करणार आपण? वैदर्भीय लोक तिखट खाण्यात माहीर आहेत, त्यामुळे ही सुद्धा एकदम तिखट पण नाही आणि एकदम फिकी पण नाही, एक मीडियम साईजची चविष्ट अशी ही रेसिपी आहे. खाण्यामध्ये याचा स्वाद आपल्याला कसा महसूस होतोय, काय खुशी महसूस होतोय नाश्ता करण्यामध्ये? तर ही अंडे मला वाटते कोंबडीचे असले पाहिजे, तर खाण्याला टेस्ट छान आहे. आणि खरोखर आज या ठिकाणी अंड्याची महती विश्लेषित करण्यासाठी अशा प्रकारचा सुद्धा कार्यक्रम होऊ शकतो, इव्हेंट होऊ शकतो, हे आज माझ्या लक्षात आलेलं आहे. थँक्यू. हाँ मेरी गाड़ी मारेंगे तुम. ना चलो ठीक, कोई बात नहीं. थोडं कमी तो कसा बघायला मला काय फरक नाही पडत, गावातच पोहोचतो. घेतला आता तू वाड्यामध्ये 4-5 कोंबड्या पाळ, तुम्ही मीडियावर टाकून द्याल तर आमची लागेल. आज आपल्यासोबत पोल्ट्री सायन्सचे डॉक्टर मुकुंद कदम आहेत. आणि या ठिकाणी विष्णू मनोहर यांनी एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे 5000 किलोच्या अंड्याची. या ठिकाणी त्यांनी अंडा भुर्जी केलेली आहे. तर याबद्दल आपण काय सांगाल? मी आज मला म्हणजे सगळ्यांना, नागपूरकरांना आणि विष्णू मनोहरजींना आणि आमच्या महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाला मी अभिनंदन करू इच्छितो. आम्ही आज 5001 अंड्याची भुर्जी आज इथं आम्ही तयार केलेली आहे. आणि हा इव्हेंट करण्यामागे आमच्या विद्यापीठाचा सगळ्यात मूळ हेतू असा होता की आज लोकांमध्ये बरेचसे गैरसमज आहेत अंड्याबद्दल. अंडं खायला पाहिजे का, व्हेज आहे का नॉन व्हेज आहे, कोलेस्ट्रॉल वाढतं, हार्मोन वाढतं. तर हे जे मिथ्स आहेत, तुम्ही इथं बघाल सगळे बॅनर जर तुम्ही बघाल ना, तुम्हाला वेगवेगळे सगळे मिथ्स आम्ही कवर केलेले आहेत. आणि माझं एक सांगणं आहे की अंडं हे शाकाहारी आहे आणि 100% अंडं तुम्ही एक अंडं तरी कमीत कमी माणसांनी रोज खायला पाहिजे. आणि लोकांना असं वाटतं की कोंबडा आणि कोंबडींचं मीटिंग झाल्यानंतरच कोंबडी अंडं देते, हा सगळ्यात मोठा लोकांमध्ये गैरसमज आहे. तर कोंबडीला अंडं देण्यासाठी नराची गरज नसते. अंडं कोंबडी ही नैसर्गिकरित्या देते. आणि जर तुम्हाला त्या अंड्यातनं पिल्लू पाहिजे असेल तर तुम्हाला मात्र 100% तिथं नर ठेवा लागतो. आणि आज बाजारामध्ये जी ही पांढरी अंडी मिळतात ही 100% शाकाहारी अंडी आहेत, उपवासाची अंडी आहेत. त्यामुळं ती अंडी आपण रोज खाऊ शकतो. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तंदुरुस्ती का फंडा रोज एक अंडा.
तर हे गावरान अंडी आणि बॉयलर अंडी याच्यामध्ये काय फरक आहेत आणि ते कसं काय आपण ओळखू? ॲक्च्युली गावरान अंडी म्हणून हा जो संबंध शब्द आहे तर प्रॉब्लेम असा आहे की ह्या वेगवेगळ्या जाती आहेत कोंबड्यांच्या. जशी एक व्हाईट लेगहॉर्न नावाची एक कोंबडीची जात आहे. ही कोंबडी वर्षाकाठी पांढरी अंडी देते आणि 320 अंडी देते. त्यामुळे ही जसं आपल्याकडं जर्सी गाय असते तर ती जास्त दूध देते, तशी व्हाईट लेगहॉर्न कोंबडी ही जातीवंत असल्यामुळं जास्त अंडे देते. गावरान कोंबडी म्हणजे काय की गावरान कोंबडी ही वर्षाकाठी 50 ते 60 अंडे देते आणि ब्राऊन कलरची देते. जसं देशी गाय आहे, देशी गाय किती 1 ते 2 लिटर दूध देते. तर हा तो प्रकार आहे. परंतु तुम्ही म्हणाल की सर कुठलं अंड चांगलं असतं, तर जसं आपण गाईला चारा दिल्यानंतर गाय चांगलं दूध देते तसं चांगलं चारा दिल्यानंतर कोंबडी अंडं चांगलं देते. तर ज्या फार्मवर ज्या कोंबड्या ठेवल्या जातात त्यांना चांगल्या प्रकारचं खाद्य दिलं जातं, म्हणून त्यांच्यापासून तयार होणारं अंडंसुद्धा हे ह्या अंड्यांपेक्षा पौष्टिकरित्या खूप छान असतं. आज जागतिक अंडा दिन आहे, तर ह्या जागतिक अंडा दिनानिमित्त आपण अंडा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. यस, जागतिक अंडी दिन हा 10 ऑक्टोबरला होता आणि 10 ऑक्टोबर हा वर्किंग होता. त्या दिवशी आम्हाला तेवढा रिस्पॉन्स मिळणार नाही म्हणून मी हा विशेषतः आज संडेला आम्ही हा प्रोग्राम घेत आहोत. आणि ह्या वर्ल्ड एग डेच्या माध्यमातून आमचा उद्देशच मूळ होता की लोकांपर्यंत अंडं आणि त्याचं महत्त्व हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी मी आमचे विद्यापीठाचे कुलगुरू जे आहेत ते आणि विष्णूजी ह्या दोघांचे धन्यवाद देऊ इच्छितो. तर आज जागतिक अंडा दिनानिमित्त या ठिकाणी विष्णू मनोहर यांनी 5001 अंड्याची रेसिपी बनवून संपूर्ण नागपूरसाठी एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. आणि हे सगळं वेटरनरी कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचा हा एक जागतिक विक्रम झालेला आहे, याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूया. धन्यवाद. माझं नाव आहे वेद मुकुंद कदम. माझे बाबांनी तुम्हाला आधी सगळी माहिती सांगितली आहे. मग मी तुम्हाला थोडंच सांगणार की पोरांनी, माझ्या एवढे जे पोरं असतात छोटे, त्यांनी अंडे खायला पाहिजे. ते खूप पौष्टिक असते, आपल्या शरीरासाठी चांगलं असते, हेल्दी असते. तर मी माझं सगळ्या टीचर्स आणि सगळ्या शिक्षकांना म्हणायला पाहिजे की पोरांनो अंडे खावा आणि स्वस्थ राहा. तू किती अंडे खातो रोज? मी रोज 1 अंडा खाते. 1 अंडा म्हणजे 7 दिवसात 7. हो, जसं तिथं एक बॅनरवरती हे दिलं आहे आपला हे दिला आहे, 9 दिली आहे. संडे वया मंडे रोज तू उकडलेली अंडी खातो की भुर्जी बनवून खातो? दोघंही खातो. तर हा बालक आपल्यासोबत आहेत आणि या बालकाने सुद्धा अंड्याची महती आपल्याला सांगितलेली आहे. यावरून याच्या वयोगटात येणारे बालक जे आहेत त्यांनी सुद्धा अंडी रोज खाल्ली पाहिजे, अशा प्रकारचा त्यांनी आशावाद व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. विदर्भातील प्रख्यात शेफ विष्णू मनोहर आहेत. आज त्यांनी 5001 अंड्याची भुर्जी बनवून एक जागतिक विक्रम केलेला आहे. तर ही कल्पना कशी सुचली याबाबत आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दादा नमस्कार. नमस्कार. तर ही 5001 अंड्याची भुर्जी बनवण्याची कल्पना कशी काय सुचली आपल्याला? ॲक्च्युली नागपूरचं वेटरनरी कॉलेज आहे आणि तिथले कदम सर आमचे मित्र आहेत, त्यांच्या डोक्यात ही आयडिया आली की आपण असं काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून अंड्याचा प्रसार आणि प्रचार होईल. आता आपण बाजारात जी अंडी खातो ती व्हेजिटेरियन आहे असा सगळ्यांचा दावा आहे, कारण याच्यामध्ये जीव नाही आहे. आणि ज्यामध्ये जीव नाही अशी गोष्ट खाणं तर हे व्हेजिटेरियनच आहे असं आम्ही मानतो. आणि प्रोटीन सोर्सचा एक उत्तम पर्याय म्हणून अंड्याकडे पाहिला जातो. जसं आता मी व्हेजिटेरियन आहे पण मला प्रोटीन जर हवं असेल तर डाळींचा वापर केला जातो. अंड्यामध्ये एका अंड्यात 6 ग्राम म्हणून जर अंडी आपण खाल्ली तर आपल्या शरीराला चांगलं असतं, म्हणून हा विश्लेषण केला. जवळपास 5001 अंडी यामध्ये वापरली. 50 किलो तेल वापरलं, 200 किलो कांदा, 50 किलो लसूण, 50 किलो आलं, त्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची आणि दूध 50 लिटर असा सगळ्या याच्यामध्ये वापर केला. 2-2 पावासोबत जवळपास 4,000 ते 5,000 लोकांनी असा असतो. तर विष्णू की रसोई ही नागपूरमध्ये खूप फेमस आहे. त्या ठिकाणी भरपूर खवय्ये रोज येतात आणि वेगवेगळ्या पदार्थाचा आस्वाद घेतात. बरोबर. तर त्या ठिकाणी तर आपल्याला अंड भुर्जी मिळत नाही आपल्या रसोईमध्ये. नाही, त्या ठिकाणी मिळत नाही, पण त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही आहे. हा माझा वैयक्तिक एक प्रश्न आहे आणि तो मी इथे सॉल्व केला. आणि सुजी रसोई जी आहे ती पूर्ण शाकाहारी आहे आणि शाकाहारीच म्हणजे आज ग्राहकांनी जो आपल्या हातचा जो स्वाद घेतलेला आहे अंडा भुर्जीचा, जर अशीच ग्राहकांनी जर अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला विष्णूच्या रसोईमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या भुर्जीचा स्वाद पाहिजे, तर तुम्ही काय म्हणाल? मुळात आजचे लोक जे होते ते ग्राहक नव्हते. ही पूर्णपणे निःशुल्क आपण वाटल्या गेलेली भुर्जी आणि कुठलाही वर्ल्ड रेकॉर्ड जेव्हा मी करतो तर तो निःशुल्कच असतो. पण
आमच्या इथे जर ग्राहकांनी अशी मागणी केली तर आम्ही त्याला पर्याय म्हणून अंडा भुर्जी बनवतो. तर हे होते अंडा भुर्जी नाही, पनीर भुर्जी बनवतो. पनीर भुर्जी. अच्छा. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले विष्णू मनोहर आज आपल्यासोबत त्यांनी बातचीत केलेली आहे आणि अंड्याची महतीसुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. जर प्रोटीन्सची जास्तीत जास्त तुम्हाला पाहिजे असेल तर अंडा खावा असं त्यांनी प्रचार केला आहे. ते स्वतः शुद्ध शाकाहारी आहेत, परंतु अंडेसुद्धा शाकाहारीच आहेत. तरी पण ते म्हणतात की मी अंडे खात नाही, त्याऐवजी डाळीचा वापर करतो. तर आज आपल्यासोबत बातचीत केल्याबद्दल धन्यवाद सर. नाही, मी अंडा खातो. मी चुकीचं आहे केलं की बाबा मला जेव्हा मी शाकाहारी आहे, मी नॉनव्हेज खाऊ शकत नाही, पण मला प्रोटीन्स जर हवे आहेत तर मला डाळींचा वापर करावा लागतो, छोल्यांचा पल्सेसचा वापर करावा लागतो. पण मी अंडंसुद्धा खातो कारण त्याच्यात जीव नसतो आणि त्याच्यामधून आपल्याला 6 ग्राम प्रोटीन मिळतं. असा मला मेसेज द्यायचा आहे की तुम्ही सुद्धा खाल्लं चालेल. धन्यवाद आपल्यासोबत बोलल्याबद्दल विष्णू मनोहर सरांचे खूप खूप आभार. सोबत एक डॉक्टर प्रिया गावंडे ह्या आहेत. त्या ह्या कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या काम करतात. तर आज आपल्याला 10 तारखेला जो जागतिक अंडा दिवस म्हणून आपण संपूर्ण देशात तो पाळलेला आहे. तर याबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जागतिक अंडे दिवस हा यासाठी आपण सेलिब्रेट करतो की सर्व लोकांना त्याचं महत्त्व कळून यायला हवं. का? कारण की अंडी आणि दूध हे कंप्लीट फूड म्हणून सगळ्यांना सांगितलं गेलेलं आहे. का? कारण की ह्यात प्रोटीन आहे, विटॅमिन्स आहे आणि इतरही भरपूर सारे मिनरल्स आहेत. म्हणून अंडी ही खायलाच हवीत. आणि जे काही आपल्यात गैरसमज आहेत बऱ्याचशा लोकांमध्ये की अंडे हे खायला नको किंवा काही सीझनमध्ये ते खायला नको, ते साफ चुकीचं आहे. हा भेदभाव आपण करायला नको. कारण अंड्यामध्ये आपल्याला रोज लागणारं जेवढं प्रथिने आहे ते एका अंड्यामुळे आपली शरीराची भूक भागवून काढू शकते. म्हणून तुम्ही कुठल्याही एज ग्रुपमध्ये अंडी ही खायला देऊ शकता आणि कुठल्याही स्टेजमध्ये. याबरोबरच जे अजून एक गैरसमज आहे की आपण गावरानी अंडी किंवा पांढरी अंडी यात जो भेदभाव होतो की आपण गावरानी अंडीच खायला हवी आणि पांढरी अंडी खायला नको, तर असंही काही नाही आहे. दोघेही अंड्यांचं जे काही प्रमाण आहे प्रोटीन आणि मिनरल्स आणि विटॅमिनचं ते अगदी सारखं आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीही अंडी प्रिफर करू शकता, खाऊ शकता. परंतु गावरान अंडीमध्ये चविष्ट वाटते आणि ही अंडी करून चविष्ट वाटते नाही, उलट मी असं सांगू इच्छिते की ज्या कोंबड्या फार्ममध्ये वाढवल्या जातात आणि जे काही फार्मचे अंडे असतात त्यात आम्ही त्या कोंबड्यांना विशिष्ट प्रकारे जे तोलून मापून जे आहे ते पौष्टिक आहार आम्ही देतो. त्यामुळे ह्या अंड्यांमध्ये पौष्टिक प्रमाण किंवा प्रथिनांचं आणि विटॅमिनचं प्रमाण हे योग्य आणि व्यवस्थित असतं आणि जास्त असतं. तसं जर असतं तर मग आपल्या गावरानी अंडीचा कोंबडीचा भाव कमी असता आणि यांचा भाव जास्त अशा असतो. बऱ्याच साऱ्या गैरसमजुती आहेत त्या या माध्यमातून आम्हाला दूर करायच्या. तर हे खूप चांगलं माध्यम आहे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं. ह्यातनं मला असं वाटतं की लोकांच्या काही गैरसमजुती त्या बऱ्याचशा प्रमाणात दूर होतील. म्हणूनच आपण ह्या सगळ्या डे सेलिब्रेशन किंवा हे असे प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचं आता ठरवलेलं आहे आणि हे पुढे होत राहील. तर ह्या आपल्या कॉलेजमध्ये पहिल्यांदाच हा जागतिक अंडा दिवस मनवला गेलेला आहे की याच्यापूर्वी सुद्धा हा कार्यक्रम? नाही, हा म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा अंडा दिवस पहिल्यांदा आम्ही सेलिब्रेट केलेला आहे. यापूर्वीही दरवर्षी आम्ही जागतिक अंडा दिवस साजरा करतो, पण तो थोडा छोट्या प्रमाणात होतो. तर हे खरंच खूप चांगलं इनिशिएटिव्ह घेतला गेलेला आहे. यात आम्ही पहिल्यांदा पब्लिक अवेअरनेस केलेला आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे 1,500 ते 2,000 पब्लिक इन्व्हॉल्व झालेली आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणाचं हे पहिल्यांदा आहे. बाकी दरवर्षी सेलिब्रेशन हे होत राहतात. तर गावंडी मॅडम ह्या डॉक्टरेट आहेत आणि त्यांनी ह्या वेटरनरीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या काम करतात. मॅडम आम्हाला एक तुम्ही सांगा की तुम्ही डॉक्टरेट कोणत्या ह्याच्यात केलेली आहे? मी वेटरनरी डॉक्टर आहे. मी परोपजीवी शास्त्र विभागात आहे, सहाय्यक प्राध्यापक, नागपूर वेटनरी कॉलेज नागपूर. कोणता विषय म्हणजे कोणत्या विषयात तुम्ही संशोधन केलं? मी परोपजीवी शास्त्र विभागात आहे. याचा अर्थ अगदी सोप्या भाषेत सांगते की जेही आजार होतात परोपजीवींमुळे, परोपजीवी म्हणजे जे परजीवी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही आणि जे रेडीमेड फूड असतं त्याच्यावर स्वतःची उपजीविका भागवतात. जसं अगदी साधारण म्हटलं तर उवा हे जे काही आपण तयार केलेलं रक्त आहे त्याच्यावर स्वतःची उपजीविका भागवतात. अशा प्रकारचे उवा, किडे, कीटक किंवा आपण म्हणू डास, पिसू, अशा प्रकारचे भरपूर आंतर आणि बाह्य परजीवी या सगळ्या परजीवींचा अभ्यास आमच्या विभागात होतो. त्याच्यामुळे जे काही रोग पसरतात ते रोग कसे पसरतात आणि त्यांचं नियंत्रण कसं करायला हवं आणि त्यांच्यावर कसे उपचार करायला हवे. परत इथे जेवढे काही नमुने येतात, रक्ताचे नमुने किंवा शेणाचे नमुने, हे सुद्धा आम्ही आमच्या
विभागामध्ये तपासतो. तुमच्या संशोधनातून कोणता निष्कर्ष तुम्ही काढलेला आहे? संशोधनातून निष्कर्ष तर हा आहे की आपण हे म्हणतो की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्याच्यामुळे आपण जनावरांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवे. त्यांच्यावर असं नको की अगदी 20 किंवा 30 लिटरची दूध देणारी गाय अगदी 2 लिटरवर द्यायला आली तेव्हा मग आपण कन्सर्न दाखवायला नको. जर तुम्हाला माहिती आहे की आपलं जनावर आता स्थूल झालेलं आहे, कमजोर वाटत आहे किंवा त्याच्या हालचाली थोड्या मंदावलेल्या, तर लगेचच्या लगेच तुम्ही पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा आणि ट्रीटमेंट द्यावी. आणि त्याही व्यतिरिक्त जर तुम्ही मॅनेजमेंटकडे जास्त लक्ष दिलं तर तुमचा जो ट्रीटमेंटचा खर्च आहे तो कमी होईल. एक शेवटचा प्रश्न मॅडम, की गोरक्षणमध्ये गाया मोठ्या प्रमाणात आणल्या जातात आणि त्या गायींना वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाची लागण झालेली असते आणि असंही ह्या दुभत्या जनावरांचं दूध जर आपण विकत घेतलं आणि ते आपण प्राशन केलं तर आपल्याला कोणकोणते रोग होऊ शकतात? जर दूध तुम्ही योग्य प्रमाणात गरम करून घेत असाल तर कुठल्याही रोगांचं तुम्हाला बाधा होणार नाही. फक्त जे काही प्रिकॉशनरी मेजर असतात जे आम्ही सगळ्यांना सांगतो की जेव्हा तुम्ही मांसभक्षी आहात, जर तुम्ही चिकन किंवा मटण किंवा इतर काही किंवा फिश तर कुठलेही मांस हे तुम्ही व्यवस्थित शिजवल्याशिवाय खाऊ नये. पार्शियल कुकिंग कम्प्लिटली बॅन आहे आणि बंद आहे. तसेच कच्ची अंडी पण खायला आम्ही नाही सांगतो. अंडी तुम्ही जास्त जरी शिजवली तरी त्यांनी काही फरक पडत नाही, त्यातनं प्रथिनांचं किंवा मिनरल्सचं प्रमाण कमी होते. म्हणून एक सगळ्यांना एक टेक होम मेसेज देऊ इच्छितो की जेवढे काही मांसभक्षी आहेत किंवा जे काही नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी कुठलंही जे मांस आहे ते व्यवस्थित शिजवावं आणि नंतरच कन्झ्युम करावं. तर ह्या होत्या डॉक्टर गावंडे मॅडम यांनी आपल्याला आज समर्पक अशी माहिती दिलेली आहे आणि कशा प्रकारचं अन्न खाल्लेलं पाहिजे, कसं शिजवलं पाहिजे, अंड्याचे उपयोग कसे आहेत आणि इतरही दुभत्या जनावरांची सुद्धा माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. त्यांनी आपलं संशोधन जे आहे ते परजीवीवर केलेलं आहे. तर त्यांनी खरोखर उत्कृष्ट आम्हाला माहिती दिली. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. धन्यवाद. ही होती आजची खास बातमी. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.